नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण 8वा अध्याय बघतोय. सो त्याच्यामध्ये मात्राशिती अध्याय. मात्राशिती अध्याय बघत असताना आपला पहिला श्लोक झालेला होता. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय खावं, कोणता आहार वर्ग आहे हे सगळं बघितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता किती खावं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते आपल्याला या अध्यायामधनं मिळणार आहे. सो पहिला श्लोक जो आहे तो आपला झालेला होता की मात्राशी सर्व कालम स्यात् मात्रा यज्ञे प्रवर्तिका मात्रा द्रव्याण्यपेक्षन्ते गुरुण्यपि लघुन्यपि. मात्राशी सर्व कालम स्यात् ह्याच्या संदर्भामध्ये आपलं बोलणं झालेलं होतं. मात्रा ही अग्नेः प्रवर्तिका, जी मात्रा आहे ती अग्नीचं प्रवर्तन करणारी आहे. मात्रा द्रव्याणी अपेक्षन्ते, कुठलं द्रव्य आहे त्याच्यावरती अवलंबून राहील की हे द्रव्य काय काम करणार आहे, आणि म्हणून द्रव्यानुसार ती मात्रा किती असावी या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो त्या दृष्टीने द्रव्य कोणतं आहे त्याची अपेक्षा केली जाते. कशासाठी तर ह्याच्यामध्ये की मात्राशी सर्व कालम स्यात् मात्रा यज्ञे प्रवर्तिका मात्रा द्रव्याणी अपेक्षन्ते गुरुणी अपि लघुनी अपि. गुरु आणि लघु या दोन्ही फरकांनुसार, या दोन्ही गुणांनुसार द्रव्य कुठलं आहे आणि त्याच्यावरती काय खायचं आणि किती मात्रेमध्ये खायचं ह्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. मग किती खावं तर गुरुणाम अर्धसौहित्यम लघुनाम नातितृप्तता न अतितृप्तता हा शब्द आपण बघितलेला होता की अगदीच खूप जास्ती होईपर्यंत एवढं खाऊ नये, लघु जरी द्रव्य असलं तरी. म्हणजे जसं म्हणतात ना की ऊस असेल तर तो मुळासकट खाऊ नये, तर अगदी कितीही चांगलं असलं ना तरी सुद्धा अगदी त्याचा पिट्ट्या पडू नये या अर्थाने ते न अतितृप्तता अशी गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर मात्रा प्रमाणम निर्दिष्टम सुखम यावत अवजीर्यते. मात्रेचं प्रमाण काय की सुखाने जीर्ण होणं हे त्या मात्रेचं प्रमाण सांगितलं गेलं. म्हणजे काय की इझिली ते पचन जे आहे ते व्हायला हवं, तर त्या दृष्टीने ती मात्रा जी आहे तर त्याचं हे प्रमाण आहे. भोजनम हीन मात्रंतु न बलोप उपयोजसे, बल उपचय ओजसे असा हा बलोपचय ओजसे असा संधी आहे. बल उपचय औजसे, औजसे ओजासाठी चतुर्थी. भोजनम हीन मात्रंतु, हीन मात्रेमध्ये घेतलेलं जे भोजन आहे ना तर ते न बल आणि उपचय ओजसे, बलासाठी पण ते कारणीभूत नसतं, उपचयासाठी पण उपयोग होत नाही आणि ओजो वृद्धीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. अर्थात आता हे हीन मात्रेतलं भोजन म्हणजे काय तर गुरु असेल किंवा लघु असेल तर कुठल्याही बाबतीमध्ये आपण हे बघायला पाहिजे की कमी मात्रेमध्ये जर आहार घेतला गेला तर त्याच्यामुळं शरीरातलं बल पण वाढणार नाहीये, ओज पण वाढणार नाही आणि शरीराचं उपचय पण होणार नाहीये. आणि त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची की योग्य मात्रा कुठली हे बघायला हवं. आणि जर काही न मात्रेमध्ये, कमी मात्रेमध्ये भोजन घेतलं गेलं तर काय होणार आहे तर सर्वेषाम वातरोगाणाम हेतुतांच प्रपद्यते. सर्व जे वातरोग आहेत तर त्याचा हेतुता प्रपद्यते, हेतुता म्हणजे कारणीभूत होतात सर्व रोगांसाठी हे ही मात्रा, हीन मात्रेत घेतलेलं जे भोजन आहे ते कारणीभूत होतं. आणि म्हणून हीन मात्रेतलं भोजन बल वाढवू शकत नाही, उपचय वाढवू शकत नाही, ओज वाढवू शकत नाही. याच्या विरुद्ध तर ते जे जे वातरोग आहेत त्या वातरोगांचं हेतुभूत होतं, कारणीभूत होतं. आणि म्हणून हीन मात्रेतलं भोजन घेणं योग्य नाही. आता सध्या आपण बघतो की डाएटच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट खाली, डाएटच्या वेगवेगळ्या नावांखाली अशा बऱ्याच काय काय गोष्टी चालू असतात. म्हणजे अगदी दिवसाला 1 टोमॅटो खाऊन राहणारे लोक सुद्धा असतात. उपवास करणं हा भाग वेगळा आहे आणि रोजच हीन मात्रेमध्ये खाणं ही गोष्ट वेगळी आहे. उपवास याचा अर्थ कसा आहे ना की 1 दिवस लंघन, ऍक्च्युली उपवासाची हे व्याख्या थोडी वेगळी बरं का. म्हणजे काय तर उपावृतस्य पापेभ्यो सहवासो हि गुणेहि याः
उपवासस्थ विज्ञेय नाही शरीरस्य शोषणम, चरकाच्या टीकेमध्येही उपवासाची व्याख्या आलेली आहे. म्हणजेच काय, तर आपण ज्या वेळेला बघतो की नाही, तर उपवास म्हणजे काय, तर सहवासोही गुणेही यहा, गुणांच्या ठिकाणी सहवास करणं, पापांपासून निवृत्ती करणं, आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचं शोषण म्हणजे उपवास नाही असं सांगून ठेवलेलं आहे. मग उपवास म्हणजे काय, तर मग गुणांचं वर्धन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या ठिकाणी स्वतःला पाहणं म्हणजे आत्मकेंद्रित होणं किंवा इंट्रोवर्ट होणं, या दृष्टीने उपवास असं म्हटलेलं आहे. परंतु आयुर्वेदामध्ये कमी खाणं किंवा लहान मात्रेमध्ये, हीन मात्रेमध्ये खाणं याला लंघन असं म्हटलंय. पण लंघन कधी थांबवावं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणूनच लंघनीय बृहणीय अध्याय जो 14वा पुढे सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये की कोणत्या पद्धतीनं किती खावं आणि कशासाठी काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वर्णन आलेल्या आहेत. मग आता इथे ज्या वेळेला आपण बघतो तिथे मात्रा प्रमाणम निर्दिष्टम सुखम यावत विजीर्यति भोजनम हीन मात्रंतु न बल उपचय औजसे सर्वेषां वातरोगाणाम हेतुतांच प्रपद्यते. बऱ्याच वेळेला असे हाफाजात डाएट केलेले जे लोक असतात, तर त्यांना पुढे जाऊन सांधेदुखी होणं किंवा सांध्यांचे आजार होणं किंवा ऑस्टिओपोरोटिक चेंजेस होणं, या सगळ्या गोष्टी दिसतात, हे बघतो आपण. आणि हे वातरोगांचं कारण आहे. आत्ताच्या काही पेशंट्स मध्ये ईएमजी ज्याला आपण म्हणतो की मसल्स मायोपॅथीज वेगवेगळे असणं होणं, ह्या गोष्टी ज्या दिसतात त्या सुद्धा वातव्याधींच्याच अखत्यारीत येतात. सो इथे आपण बघायला पाहिजे की वेगवेगळे जे 80 वातविकार सांगितलेले आहेत, तर त्याचा संबंध हा हीन मात्रेतलं भोजन घेण्याशी आहे. आणि म्हणून भोजनम हीन मात्रंतु न बलोपचयोजसे सर्वेषां वातरोगाणाम हेतुतांच प्रपद्यते. आणि मग आणखीन जास्त प्रमाणामध्ये जर का घेतलं गेलं तर काय होईल, तर अतिमात्रम पुनःसर्वान आशुदोषान प्रकोपयेत पिड्यमानाहि वाताद्या युगपत्तेन कोपिताः आमे नान्येन दुष्टेन तदेवाविश्य कुर्वते विष्टंभयन्तो लसकं चावयन्तो विसूचिकाम अधरोत्तर मार्गाभ्याम सहसैवा जितात्मनः. आता हीन मात्रेत भोजनाच्या संदर्भात बघितलं आपण. आता अतिमात्रम काय होतं, पुन्हा आशु दोषान प्रकोपयेत. हीन मात्रेमध्ये घेतलं तर वातरोग होतील आणि अतिमात्रेमध्ये जर घेतलं तर सर्व आशु दोषान प्रकोपयेत. पुन्हा अतिमात्रेतल्या दोषांमुळे सर्वान दोषान प्रकोपयेत आशु दोषान प्रकोपयेत. सर्व दोष जे आहेत ना त्यांचं तीनही दोषांचा प्रकोप होतो. आणि ज्या वेळेला अतिमात्रेमध्ये भोजन घेतलेलं आहे त्यावेळेला त्वरित आशु लवकर पटकन विदिन नो सेकंड्स अशा पद्धतीनं हा दोषांचा प्रकोप होतो. आणि मग हा जो प्रकोप झालेला आहे तिथेपासून संप्राप्त्या चालू होतात. म्हणून एक वेळ हा हीन मात्रेतलं भोजन परवडलं, परंतु अतिमात्रेतल्या भोजनामध्ये तीनही दोष आणि आशु यांनी खूप लवकर बहुत जल्दी असं त्यांचं प्रकोप होतं. सो म्हणून आपण बघतो की ह्याच्या पुढे संप्राप्त्या चालू होतात जर ज्या वेळेला अतिमात्रेमध्ये भोजन घेतलेलं आहे त्यावेळेला. काय घडतं, तर पिड्यमानाहि वाताद्याः युगपत्तेन कोपिताः तेन नाम भोजनेन तेन भोजनेन कोपिताः वाताद्याः दोषाः पिड्यमानाः. म्हणजे काय, तर त्या अशा अतिमात्रेतल्या भोजनामुळं कुपित असे झालेले दोष कुठले, एक काय म्हणतो गती त्याची विशिष्ट बदलते आणि त्या पद्धतीने इथे आपण बघतो की पिड्यमानाहि वाताद्याः युगपत्तेन कोपिताः. मग हे कुपित झाल्यानंतर काय होतात, आमेन अन्नेन दुष्टेन तदेवाविश्य कुर्वते विष्टंभयन्तो लसकं चावयन्तो विसूचिकाम. आता इथे विसूचिका ह्याची संप्राप्ती सांगितली. आमेन अन्नेन दुष्टेन तद एव आविष्य कुर्वते. आम अशा पद्धतीच्या अन्नाने, आणि ते सुद्धा कसं दुष्टेन दुष्ट झालेल्या अशा आम अन्नाने त्या वेळेला तिथे प्रविष्ट होऊन तद एव आविष्य, आविष्य म्हणजे नाम प्रविष्य कुर्वते. काय तयार करतं, ते काय कसली संप्राप्ती करतं, तर विष्टंभयन्तः अलसकम आणि चावयन्तः विसूचिकाम.
म्हणजे दोन पद्धतीच्या संप्राप्त्या ह्या अतिमात्रेतल्या आहारामुळं अन्नातील सामतेमुळं होतात. दोन प्रकारच्या म्हणजे विष्टंभयंतः अलसकम पिड्यमानाः असं म्हटलंय ना त्याच्यामध्ये पिड्यमानाः दोषाः विष्टंभयंतः अलसकम कुर्वन्ति. म्हणजे काय असे हे पिड्यमान दोष जे झालेले आहेत तर ते विष्टंभ जर झाला म्हणजे मलप्रवृत्ती नसेल होत तर अशा वेळेला अलसक नावाचा व्याधी उत्पन्न करतात. आणि पिड्यमानाः दोषाः चावयन्तः विसूचिकां कुर्वन्ति. म्हणजे काय तर हे दोष ज्या वेळेला पिड्यमान होऊन चावयंत म्हणजे काय तर मलमूत्रांचं चवन करतील. चवन म्हणजे निघून जाणं, निस्सरण करणं या अर्थाने. तर असं ज्या ज्या वेळेला होतं ना तर त्या वेळेला विसूचिकेची संप्राप्ती होते. आता दोन पद्धती वेगवेगळ्या आहेत म्हणजे विष्टंभयंतः अलसकम आणि चावयंतः विसूचिकाम. मग आता या ठिकाणी पहिल्या पद्धतीची संप्राप्ती ना ती बरीचशी सेम आहे. म्हणजे कसं तर गुरु आहार आहे, अतिमात्रेतला आहार आहे. अतिमात्रेतला आणि गुरु आहार घेतल्यामुळं काय होतंय तर वात आदी दोष म्हणजे तीनही दोष पिड्यमान होतात. मग पिड्यमान झाल्यानंतर युगपत्तेन कोपिताः तीनही दोष एकाच वेळेला प्रकोपित होत आहेत. ती त्रिदोष प्रकोप. ओके. त्याच्यानंतर आमेन अन्नेन दृष्टेन आम अन्नासह हे दोष प्रकोपित होऊन आविष्य प्रविष्ट होऊन संप्राप्ती निर्माण करतात. आणि मग दोन पद्धतीची संप्राप्ती विष्टंभयंतः अलसकम आणि चावयंतः विसूचिकाम. विष्टंभ जर उत्पन्न झाला तर तिथे अलसक नावाचा व्याधी होतो आणि जर का दोषांचं श्रवण जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तिथे विसूचिका व्याधी उत्पन्न होतो. आणखीन एक पद्धत सांगितलेली आहे की अधर उत्तर मार्गाभ्याम सहसा एव अजितात्मनः प्रायती न ऊर्ध्वम न अधस्तात् आहारो न च पच्यते. आता इथे विष्टंभयंतः अलसकम चावयंतो विसूचिकाम अधर उत्तर मार्गाभ्याम सहसा एव अजितात्मनः. आता सहसा एव अजितात्मनः म्हणजे काय की अजितात्मन म्हणजे काय तर जित आत्मनः. आत्मनः म्हणजे ज्याला आपण चिकित्सा पुरुष म्हणतो. अजित अजित म्हणजे स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल नसणारा. म्हणजेच काय तर खूप जास्त खाणारा म्हणजे काय तर रसनेवरती कंट्रोल नसणारा, जिभेवर कंट्रोल नसणारा अजितात्मन अशा माणसाने सहसा एव अशा वेळेला अशा पद्धतीचा आहार केला तर सहसा एव अधरोत्तर मार्गाभ्याम विष्टंभयंतः सहसा एव अधरोत्तर मार्गाभ्याम चावयंतः विसूचिकाम कुर्वन्ति. म्हणजे काय तर अचानक उत्पन्न होत हे. आणि कसं की अजितात्मनः म्हणजे खादाड मनुष्य असं भाषांतर कदाचित केलेलं असेल. पण खादाड म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल नसणारा जित आत्मन म्हणजे काय ज्याची इंद्रिय ज्याच्या ताब्यात नाहीये. रसना मागते तर आपलं खातायत अशा पद्धतीनं जे आहार घेतात त्यावेळेला अधर आणि उत्तर मार्गाभ्याम विष्टंभयंतः अलसकम कुर्वन्ति. ऊर्ध्व आणि अधो भागातून विष्टंभ होऊन म्हणजे तिथे अन्न बाहेरच कुठल्याच मार्गाने पडत नाहीये त्याला अलसक असं म्हणायचं. आणि अधर आणि उत्तर मार्गाभ्याम चावयंतः म्हणजे उलट्या पण होतात, लूज मोशन पण होत आहे. अशा वेळेला विसूचिकाम कुर्वन्ति विसूचिका होत आहे. आता विसूचिका म्हणजे कॉलरा असं आपण एक डोक्यात पटकन ठरवून ठेवलेलं असतं. पण आताच्या पद्धतीमध्ये जर का आपण बघितलं तर फूड पॉइझनिंगचे जे जे सारे पेशंट असतात ना ते सुद्धा आपल्याला ह्या विसूचिकेमध्ये बसलेले दिसतात किंवा आपल्याला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट आपल्याला देता येते. ओके. त्याच्यानंतर प्रायती न ऊर्ध्वम न अधस्तात् आहारो न च पच्यते आमाशये लसीभूतस्तेन सहा अलसकः स्मृतः. ह्याच्यातला मूळ धातू कुठला स्मृतः. अलसकः स्मृतः याला अलसक असे म्हणतात. कशाला अलसक असं म्हणतात तर आमाशये अलसीभूतः आमाशयामध्ये आळशी झालेला अन्न अलसीभूतः म्हणजे काय तर अजिबात हलत नाहीये असं जे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाला झोपलेला असतो आपण उठवत असतो आणि बिलकुल अरे किती वेळ हलवते पण अजिबात हलत नाही. दॅट इज शरीरामध्ये सुद्धा जेव्हा आमाशयामध्ये हे अन्न अजिबात हलत नाहीये असं जेव्हा होतं तर त्यावेळेला आमाशये अलसीभूतः अलसीभूत झालाय म्हणून त्याला अलसक अशी संज्ञा आहे. मग या ठिकाणी काय होतं प्रायती न ऊर्ध्वम न अधस्तात्. मग हे प्रयाती
प्रयाती म्हणजे प्रकर्षेण याती, अजिबात जात नाही. न ऊर्ध्वम, वरच्या बाजूने सुद्धा हे अन्न आहे ते बाहेर पडत नाही, खालच्या बाजूने हे अन्न आहे ते बाहेर पडत नाही. आणि न च पच्यते, पचन सुद्धा होत नाही. काही अन्न अशी आहेत बरं का की ज्याच्यामध्ये पूर्णतः पचन होतं अन्नाचं. म्हणजे काय तर मातृस्तन्य, लहान मूल जे असतं ना ते साधारण 3ऱ्या-4थ्या महिन्यात जर का तुम्ही बघितलं तर पहिल्या महिन्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये विशेष करून दोषांचा मल बाहेर पडत असतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला 7-8 वेळेला अशी लहान मुलांना मोशन होत असते. परंतु ज्या वेळेला मुलांची भूक वाढते 3 ते 4 महिन्याची साधारण मुलं जेव्हा होतात त्यावेळेला मातृस्तन्य जे आहे तर ते हलकं आहे, कुठल्याही दोषांनी समजा संसृष्ट नसेल झालेलं, तर अशा वेळेला जे दूध पितात ना ते पूर्णच्या पूर्ण पचतं आणि शरीरामध्ये पूर्ण ऍब्सॉर्ब होतं. आणि म्हणून ह्या लहान मुलांना बऱ्याच वेळेला 2-2, 3-3, 4-4, काही वेळेला 7 दिवस सुद्धा मोशन होत नाही, पण त्रास काही होत नसतो. ह्याचं कारण पच्यते, जे आहार घेतलेला आहे ना तो पूर्णपणे पचलेला आहे. पण या ठिकाणी आता विसूचिका आणि अलसक ही संप्राप्ती बघत असताना, विशेषतः अलसकाची संप्राप्ती बघत असताना, प्रयाती न ऊर्ध्वम न अधस्तात आहारो न च पच्यते. आहार जो आहे तर तो मळमळून उलटून बाहेर पडतोय असंही नाही, लूज मोशनने बाहेर पडतोय असंही होत नाही, आणि न च पच्यते, पचतच नाहीये, जसाच्या तसा जो आहे. आणि म्हणून कुठलाच त्याच्यात परिणाम होत नाही, म्हणून आळशी झालेला असं अन्न. आणि म्हणून 6 अलसक इथे स्मृत, त्याला अलसक असं म्हटलेलं आहे. आता अलसक म्हणजे काय हे आपल्याला कळलं. विविध वेदनोद्भेदैहि वायवादी भृशकोपतः सूचिभिरेव गात्राणि विद्यतेति विसूचिका. आता विसूचिका इति विसूचिका नाम असं शेवटचं सेंटेन्स झालं, जे याला विसूचिका असं म्हणतात. कशाला तर वरती जसं बघितलं ना, अलसीभूतः तेन अलसकः, इथे सूचिभिरेव गात्राणि विद्यते इति विसूचिका. म्हणजेच काय तर सूचीप्रमाणे, म्हणजे सुई टोचल्यासारख्या ह्या पद्धतीमध्ये वेदना होतात. सूचीभिही इव गात्राणि विद्यती, विद्यती म्हणजे काय, वेदन म्हणतो ना आपण, कर्णवेदन, शिरावेदन, तसं विद्यती. तर शिरा किंवा गात्राणी विद्यती म्हणजे गात्रांच्या ठिकाणी टोचल्यासारखी वेदना होणं. कशाने टोचायचंय तर सूचीभिरेव, सुईनी टोचल्याप्रमाणे गात्रांच्या ठिकाणी वेदना होते, त्याला विसूचिका असं म्हटलं जातं. विशेषेण सूचिका वत पीडा इति विसूचिका. तर मग हे कशामुळे होते तर विविध वेदनोद्भेदैहि वायवादी भृशकोपतः, वायवादींचा भृशकोप आहे. 3ही दोष कुपित आहेत, परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर भृशकोप आहे, म्हणजे 3ही एकदम कुपित झालेत आणि विशेष कोप झालेला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या वेदना वेगवेगळ्या गात्रांमध्ये उत्पन्न होतात. आणि ह्या ज्या वेदना आहेत त्या सुई टोचल्याप्रमाणे वेदना आहेत, आणि म्हणून त्याला विसूचिका असं म्हटलेलं आहे. मग आता अलसक बघितला आणि विसूचिका बघितली. मग विसूचिकामध्ये विशेष कसं आहे की चावयंतः विसूचिका असं वरती म्हटलंय. सो त्याच्यामध्ये लूज मोशन होत आहेत, उलट्या पण होत आहेत, आणि शिवाय पोटामध्ये विशेषत्वाने किंवा इतर गात्रांच्या ठिकाणी सुया टोचल्याप्रमाणे वेदना होत आहेत. तर अशी सगळी जिच्यामध्ये लक्षण आहेत त्याला विसूचिका असं म्हणायचं. प्रत्येक वेळेला कॉलरा असंच त्याला म्हणू नये बरं का. कॉलराचे काही पेशंट ते विसूचिकेमध्ये बसतील नो डाऊट, परंतु विसूचिका त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं आहे किंवा काहीतरी आणखीन जास्त समाविष्ट त्याच्यामध्ये गोष्टी होत आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या हे सांगितलेले आहेत, लक्षणं सांगितले. तत्र शूल भ्रमानाह कंपस्तंभादयो अनिलात. आता विसूचिकेचे हे 3 प्रकार असं आपण म्हणूयात, वातज विसूचिका, पित्तज विसूचिका आणि कफज विसूचिका. किंवा दुसरी एक गोष्ट म्हणजे अजीर्ण जे आहे ना, तर ह्या अजीर्णामध्ये विशेष करून लूज मोशन पण होतात आणि उलट्या पण होतात. ह्यामध्ये विसूचिका जेव्हा आहे तर त्यावेळेला विशेष करून वाताचा जर प्रकोप झालेला असेल तर काय होतं, शूल भ्रम अनाह कंप स्तंभ आदया वेदना भवंती अनिला. म्हणजेच काय तर अनिलात वातामुळे कोणकोणत्या वेदना होतील तर शूल होईल, भ्रम होईल, अनाह होईल. अनाह म्हणजे पोट फुगणं, कंप म्हणजे अंगाचा कंप होणं, म्हणजे ज्याला आपण हलणं असं म्हणतो, स्तंभ गात्र अखडणं
याला सुद्धा स्तंभ असं म्हटलं जातं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेदना ज्या आहेत ना त्या अनिलात म्हणजे वातामुळे होतात. पित्तात ज्वरातिसारांतर दाह तृट प्रलयादया. पित्तामुळे म्हणजे पित्ताची संप्राप्ती विशेषत्वाने असेल, म्हणजे आहार काय घेतलाय ना त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असेल. पित्त विकार उत्पन्न करणारा आहार, विदाही आहार किंवा विरुद्ध आहार असं जर घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये विशेष करून पित्त विकृती दिसणार आहे. अशा पित्त विकृतीमध्ये काय आपल्याला होणार, तर पित्तात ज्वर अतिसार अंतर्दाह तृट प्रलय आदया भवंती. जर विशेष करून हीच विसूचिका पित्तज दोषांनी संप्राप्ती घडलेली असेल तर ज्वर, ज्याला आपण म्हणतो आता फूड पॉइझनिंगचे सगळे पेशंट ह्याच्यामध्ये जास्त येत असतात, अतिसार लूज मोशन्स होतात, अंतर्दाह आतमध्ये एकदम शोष पडल्यासारखा होत आहे, तृष्णा खूप जास्त प्रमाणामध्ये येते. तृष्णा जास्त प्रमाणामध्ये येते ना तर त्यावेळेला ही अजीर्णजन्य तृष्णा आहे. आणि अजीर्ण असताना ह्या वेळेला जेव्हा तृष्णा पण येते ना तर अजीर्ण असताना पुन्हा पाणी प्यायलं तर पुन्हा अजीर्ण होतं आणि पुन्हा ही जी संप्राप्ती आहे ती वाढते. आणि म्हणून तृष्णा असताना अशा अजीर्णाच्या केसेसमध्ये पाणी न देता सिद्ध जल वेगवेगळी द्यायला हवे. आणि प्रलयादया हा असं म्हटलंय. प्रलय याचा अर्थ चक्कर येणं किंवा पूर्ण नष्ट होणं, अगदी अंग निश्चित पडणं, ह्या अर्थाने प्रलय असा शब्द वापरलेला आहे. तर पित्तामुळं ज्वर अतिसार अंतर्दाह त्याच्यानंतर तृट आणि प्रलय ह्या सगळ्या गोष्टी होतात. कफात छर्द्यंग गुरुता वाक संग स्टीवनादया. कफाच्या विसूचिकेमध्ये म्हणजे कफाने विशेषत्वाने जर का संप्राप्ती झाली असेल तर छर्दी बाहेर पडताय, अंग गुरुता अंग एकदम जड वाटतंय, वाक संग इवन स्लर्ड स्पीच आहे, बोलायला सुद्धा नीट होत नाहीये. त्याच्यानंतर स्टीवन सारखं सारखं तोंडातून पाणी आल्यासारखं होत आहे, म्हणजे थुंकायला जावंसं लागतंय, अशी जी गोष्ट आहे त्याला स्टीवन असं म्हणतो, इत्यादी वेदना होतात. म्हणजे इथे आपण जर बघितलं ना तर विशेष करून आमाशयाच्या संदर्भामध्ये किंवा उरस्थानाच्या संदर्भामध्ये अशी इथे सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. मग ह्या लक्षणांमध्ये विशेष करून काय काय आहे तर कफात छर्दी, अंग गुरुता अंग जड पडतंय, वाक संग आहे, बोलायलाही नीटस होत नाहीये, अशी जी लक्षणं आहेत तर ती विशेष करून कफज विसूचिकेमध्ये आहेत. त्याच्यानंतर विशेषात दुर्बलस्य अल्पवन्ने हे वेग विधारिणः पीडितं मारुतेनान्नं श्लेष्मणारुद्धमंतरा अलसं क्षोभितं दोषैः शल्यत्वेनैव संस्थितं शूलादीन कुरुते तीव्राश छर्दी अतिसार वर्जितान सो अलसः. आता अलसक म्हणजे काय, आता आपण विसूचिका म्हणजे काय बघितलं, 3 प्रकार बघितले विसूचिकेचे, कफामुळं, पित्तामुळं आणि वातामुळं काय काय येतात ते. वातामुळं विविध वेदनोद्भेदैर वायवादी भृशकोपतः सूचीभिरव गात्राणी विद्यतीति विसूचिका. तत्र शूलभ्रमाणाः कंपस्तंभादयो नीलात् पित्ताज्वरातिसारांतर दाहतृट प्रलयादयः कफात छर्द्यंग गुरुता वाक्संग स्टीवनादयः. आता विशेषात दुर्बलस्य अल्पवन्नेः वेगविधारिणः, म्हणजे आता हेतू समानच घडलेत. सुरुवातीची संप्राप्ती समान आहे, आपण बघितले की 3 दोष प्रकोपित होत आहेत वगैरे वगैरे, आणि मग जर अलसक होईल किंवा विसूचिका होईल. मग अलसक कधी होईल आणि विसूचिका कधी होईल, तर आता इथे त्याचं उत्तर दिलेलं आहे. विशेषात दुर्बलस्य, विशेष करून जो दुर्बल मनुष्य आहे, ताकद ज्याची कमी आहे, अल्पवन्ने हे ज्याला पचायला नेहमीच त्रास होतो, त्याला भूकच नीट लागत नाही, त्याचा अग्नी जो आहे तो चांगल्या पद्धतीनं पचन करत नाही, आणि शिवाय एक महत्वाची गोष्ट की जो वेग विधारिण म्हणजे ज्याला वेगांचं विधारण करण्याची सवय आहे, असा जर माणूस असेल, म्हणजे जो दुर्बल आहे त्याचा अग्नी चांगला नाहीये आणि वेग विधारणाची ज्याला सवय आहे किंवा नेहमी तो वेग विधारण करतो, अशा वेळेला पीडितम मारुतेन अन्नम, अशा वेळेला अशा मारुतेन पीडितम अन्नम म्हणजे काय, तर वेग विधारण केल्यामुळं वेग विधारण केल्यामुळं काय घडणार आहे, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं होतं वेगवेगळी लक्षणं. तर ह्या वेगवेगळ्या लक्षणांमध्ये वेग विधारण जर केलं गेलं तर त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं महत्वाचं होणार आहे की वाताची विकृती होणार आहे, बरोबर. मग अशा वाताच्या विकृतीनं पीडितम मारुतेनं, अशा वाताच्या पीडित झालेल्यामुळं
अन्नम, अन्न जे आहे ते श्लेष्मणा रुद्धम अंतरा, कफामुळं हे अन्न जे आहे ते आतल्या आत रुद्ध, थांबवून ठेवलं जातं, अंतरा आतल्या आत थांबवलं जातं. म्हणजे हे अन्न आहे ना, आता हे बाहेर पण पडत नाहीये, वाताची मूढत आहे, वाताची गती त्याला मिळत नाहीये, योग्य गती, कारण की वेग विधारणाची सवय. वेग विधारणामध्ये आपण बघितलं काय होतं, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की वाताची गती बदलते, वाताची गती द्विगुण होते आणि वाताची गती मूढ होते. ह्या 3 स्टेप वरती होतात गोष्टी. मग जिथे मूढ गती आहे, तर वात जो आहे ना, तर त्याला प्राकृत गती प्राप्तच होत नाहीये, न ऊर्ध्व गती आहे नाही अधोगती आहे. आणि म्हणून इथे काय घडलंय की श्लेष्मणा, मग इथे स्थान सुद्धा कफाचं आहे आणि म्हणून आतल्यात हे सगळं कफामुळं अंतरारुद्धम, म्हणजे हे सगळं अन्न किंवा जे काही सामता जी तयार झाले ती तशीच्याच तशी तिथे उपस्थित आहे, ते कुठूनच बाहेर पडत नाहीये. पीडितम मारुतेनान्नम श्लेष्मणा रुद्धमंतरा अलसम शोभितम दोषैही, आळशी झाल्यासारखं अन्न झालंय आणि तीनही दोष इथे प्रकुपित झालेला आहे. आणि हे शल्यत्वेन इव संस्थितम, म्हणजे जणू एखादं शल्य पोटामध्ये गेलेलं आहे अशा पद्धतीनं ते हलतच नाहीये. शल्य म्हणजे काय, तर तुम्हाला हा आता होमवर्क बर का, तर सुश्रुतामधली शल्याची व्याख्या शोधून काढायची. तत्र काष्ठ पांशू पांशू लोह पाषाण वगैरे वगैरे अशी मोठीच्या मोठी व्याख्या आहे त्याची. शल्य म्हणजे काय, शल्य म्हणजे गोष्ट अशी की शरीरात गेल्यानंतर ती अपद्रव्य, म्हणजे शरीराला योग्य असं द्रव्य नाहीये, त्याचं पचन शरीरामध्ये होत नाहीये आणि ती काही ना काही पद्धतीनं रुजा वेदना उत्पन्न करते, त्याला शल्य असं म्हणतात. तर हे अन्न आहे तरी सुद्धा शरीरामध्ये गेल्यानंतर वाताची विकृत गती आणि कफाच्या मुळे रुद्ध झालेलं असं हे अन्न जे आहे ना, तर ते ऊर्ध्व प्रवृत्त नाहीये, अधो प्रवृत्त नाहीये आणि पचतही नाहीये, अशा स्थितीमध्ये येतं आणि म्हणून ते शल्याप्रमाणे काम करतात. शल्य म्हणजे काय, तर ज्या वेळेला हे बाहेरही पडत नाही, आतही जात नाही आणि शिवाय शरीराला त्रास देत आहे आणि म्हणून त्याला शल्य असं म्हणतात. आणि मग हे शल्य काय करतात, तर शूलादीन पुरते तीव्रांत, तीव्र शूल इत्यादी उत्पन्न करतात. परंतु छर्दी अतिसार वर्जितान, याच्यामध्ये छर्दी होत नाही, अतिसारही होत नाही. मग विसूचिका एक वेळ परवडली, कारण तिथून दोषांना वेगवेगळी गती मिळते आणि दोष बाहेर तरी जातात. परंतु या ठिकाणी कसं आहे की दोष निघतच नाहीयेत. मग आता ह्यालाच आपण आताच्या जर का मॉडर्न सायन्स नुसार किंवा आपण बघायला गेलो तर काय दिसतं, तर पॅरालायटिक इलियस ज्याला आपण म्हणतो ना, ती गोष्ट म्हणजे अलसक अशा पद्धतीनं. म्हणजे अलसक जर का एक मोठा एरिया असेल तर त्यातला एक एरिया म्हणजे पॅरालायटिक इलियस असं पण म्हणू शकतो. एखादी गोष्ट अशी की जी शरीरात गेलेली आहे आणि ती गेल्यानंतर आतडी हालचालच करत नाहीयेत बिलकुल, पेरिस्टाल्टिक मुवमेंट 0 आहेत, पूर्ण थांबलेले आहेत, अशा वेळेला हे जे आत गेलेलं अन्न आहे ते शल्यभूत होतंय आणि ते शल्यभूत झाल्यानंतर तिथेच आहे, ते वरूनही येत नाही, खालूनही येत नाही आणि अशा वेळेला हे जे आहे तर ते तीव्र पेन, खूप जास्त वेदना उत्पन्न करतंय आणि त्याला अलसक असं म्हणायचं. सो अलसहा, दिस इज अलसक. ओके. अत्यर्थ दुष्टास्तु दोषा दुष्टाम बद्धकाः यांतस्तिर्यक तनुम सर्वाम दंडवत स्तंभयंतीचे दंडकालसकन्नाम तन त्यजेत आशुकारिणम. आता अलसक झालं. अलसकाच्या नंतर अजून एक स्टेज सांगितले, म्हणजे आपण अजीर्णाच्या पासून म्हणजे मात्राशी सर्व कालम साठी इथेपासून बघतोय. हीन मात्रेमध्ये घेतलं तर बल आणि उपचय होणार नाही, अतिमात्रेमध्ये घेतलं तर काय होतं, अलसक आणि विसूचिका हे व्याधी उत्पन्न करेल. आणि अलसक आणि विसूचिका हे बघत असताना विसूचिका आपण बघितलं की अधर आणि उत्तर मार्गाने ते प्रवर्तन होत, परंतु आपण इथे बघतोय की ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अलसकामध्ये बघतोय तर अलसकामध्ये विशेष करून दोनही मार्गातून प्रवर्तित होत नाहीये. असं होत असताना ते जास्त त्रास देत आहे आणि म्हणून ते शल्यभूत आहे. आणि ते शल्यभूत आहे आणि ह्याच्याही पेक्षा पुढची स्टेज कुठली आहे, तर ज्या वेळेला अत्यर्थ दुष्टास्तु दोषाः, दोष अतिशय जास्त दुष्ट झालेले आहेत. दुष्ट आम बद्धकाः, हे जे दुष्ट झालेले दोष आहेत त्याच्यामुळं दुष्ट आम उत्पन्न झालेला आहे. आम म्हणजे सामता उत्पन्न झालेली आहे.
ही सामता जी आहे त्याच्यामुळं बद्ध खा ख म्हणजे काय तर स्रोतस, सगळीच्या सगळी स्रोतस बद्ध झालेली आहेत, एकाच ठिकाणी सगळं थांबलेलं आहे. यांतहा तिर्यक तनुम म्हणजे काय, तिर्यक तनुम यांतहा म्हणजे सर्व शरीर आहे ते तिर्यक म्हणजे तिरक बनवतं. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टोनिक क्लोनिक गोष्टी व्हायला लागतात. म्हणजे शरीर वेडवाकडं होणं किंवा शरीराच्या मुवमेंट ज्या आहेत त्या कंट्रोलमध्ये न राहणं. यांतहा तिर्यक तनुम सर्वाम, सर्वच्या सर्व शरीर जे आहे तर ते ह्या पद्धतीनं एकदम कडक होणं किंवा टोनिक क्लोनिक ऍक्शन्स असतात तशा येणं असं घडतं. आणि मग अदरवाईज काय घडतंय की ह्या संपूर्ण शरीरामध्ये ह्या सामतेमुळं सगळी स्रोतस बद्ध झाल्यामुळं दंडवत स्तंभयंती चेत, दंडाप्रमाणे शरीर होतं. एकतर ते एका बाजूला वळतंय, अजिबात नाही तर दुसऱ्या बाजूला वळतंय, नाहीतर एकदम काठीसारखं दंडासारखं ते होत आहे. तर असं जेव्हा होतं तर त्याला दंडकालसकम नाम, तर असं झालं तर त्याला दंडकालसक असं म्हटलं जातं. आणि तम त्यजेत आशुकारिणम, असं जे दंडकालसक असेल तर त्याचा त्याग करावा किंवा त्या पेशंटला ट्रीट करू नये, कारण तो आशुकारी आहे म्हणजेच मृत्यूकडे नेणार आहे. आणि म्हणून दंडकालसक हा एकदम काय म्हणू ज्याला आपण की दोषांची दृष्टी खूप जास्ती असणारा असा व्याधी आहे. तम त्यजेत आशुकारिणम विरुद्धा अध्यशना अजीर्ण शीलिना विषलक्षणम, हा विशेष करून कुणाला होतो तर विरुद्ध अशना शीलिना, विरुद्धाशन म्हणजे नेहमीच विरुद्ध खाणारा, किंवा अध्यशन, बऱ्याच वेळेला अध्यशन म्हणजे काय तर एकावर एक जेवण घेणं, आता खाल्लंय पुन्हा थोडं खायचं, पुन्हा थोडं खायचं, त्याला अध्यशन असं म्हणताय. आणि अजीर्णशील हा नेहमीच ज्याला अजीर्ण असतं असा जो आहे तर त्याच्यामध्ये ही विषलक्षणं दिसतात आणि ह्याचा त्याग करावा. आणि हे कसं आहे तर आमदोषम महाघोरम वर्जयेत विषसंज्ञकम, याच्या ठिकाणी घोर असा आमदोष आहे. आणि घोर म्हणजे काय तर खूप त्रास देणारा, म्हणजेच काय तर काय म्हणतो आपण घोर निद्रा असं जे म्हटलं जातं की जणू यमाकडे नेणाराच असा आहे. आणि म्हणून ह्याला विषसंज्ञकम, आमदोष जो आहे ना तो विषासारखाच आहे आणि म्हणून त्याचा त्याग करावा. विरुद्धाध्यशना जीर्ण शीलिनो विषलक्षणम आमदोषम महाघोरम वर्जयेत विषसंज्ञकम विषरूपाशु कारित्वात विरुद्धोपक्रमत्वतः, विषरूप ह्याच्यामध्ये दिसतात म्हणून का ह्याला त्याग करावा तर विषरूप दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे काय तर विषाची लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. म्हणजे प्रत्यक्ष विष खाल्लंय का नाही, पण आमविष आहे. आमविष का तर विरुद्ध खाल्लंय. त्याच्यानंतर आपण बघितलेले होते विरुद्धाचे सगळे प्रकार. आता तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ना इथनं पुढे तुम्हाला त्या अभ्यासाचा उपयोग होणार आहे. आणि ज्यांनी केलेलं नाहीये ना तर त्यांना ते काय लक्षात येणार नाहीये एवढं. तो इतके दिवस जे आपण सांगत होतो ना तर ह्याच्या पुढे सगळ्या गोष्टी आधीच्या अभ्यासावरती अवलंबून आहेत बरं का. त्याच्यानंतर अध्यशन, समशन, विषमाशन याच्या सुद्धा व्याख्या काढायला सांगितल्या होत्या. तर इथे अध्यशन आलेलं आहे. तर अध्यशन म्हणजे एकदा खाल्लेलं आहे ते पूर्ण पचलेलं नसतानाच त्याच्यावरती दुसरं खाणं, तर याला अध्यशन आपण म्हणतो. भुक्तस्य उपरी भोजनम, बरोबर. तर असं जर का घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय तर जरी आहारच घेतलाय त्यांनी तरी सुद्धा काय घडतंय तर आमविषासारखी लक्षणं येतात. विषरूप आशुकारित्वात, विषरूप विषाची सगळी लक्षणं ह्याच्या ठिकाणी दिसतात. आशुकारित्व आहे ह्याच्यामध्ये, खूप गोष्टी पटापट संप्राप्ती लवकर घडते असे आहे. आणि असं असताना विषरूप आशुकारित्वात आणि विरुद्धोपक्रमोत्ततः अशाला वर्जयेत, म्हणजे अशा रुग्णाला सोडून द्यावं किंवा त्याची ट्रीटमेंट करू नये असं का म्हटलंय तर विषरूप दिसतात, त्याच्यानंतर आशुकारित्व लवकर संप्राप्ती घडणार आणि पुढे महागोष्टी घडणार आहेत म्हणून. आणि अजून एक महत्वाची गोष्ट विरुद्धोपक्रमत्वतः, विरुद्ध उपक्रम ह्याच्या ठिकाणी करावे लागतात म्हणून. म्हणजे काय तर आता आपल्याला सामत आहे पाचन करायचंय, म्हणून पाचन करायला गेलं तर उष्ण द्रव्य वापरणार आपण. उष्ण द्रव्य वापरली तर इथे विष आहे म्हणजे विषवत लक्षणं आहेत आणि म्हणून पित्त विकार विकृती होण्याचा, उष्ण जी गुण आहे तो पित्त विकृती करणार आहे, मग तिथे विष वाढायची संभावना आहे.
आणि विष कमी व्हावेत म्हणून शीत उपचार केला तर सामता वाढून पुन्हा संप्राप्ती वाढण्याचा संभव आहे. आणि म्हणून कुठलीही चिकित्सा जी आहे ना ती पूर्णपणे फलद्रूप अशी चिकित्सा नाहीये या ठिकाणी. आणि म्हणून हे महत्वाची गोष्ट की असा जो रुग्ण आहे तर त्याला सोडून द्यायला हवं. मग आतापर्यंत आपण बघितलं स्वास्थ्य चतुष्कामध्ये की काय खावं, कसं खावं, किती खावं, किंवा कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या ऋतूंमध्ये घ्याव्यात, किंवा अजीर्णाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, विरुद्धासन, समशन, विषमासन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या महत्वाच्या. आणि असं जर का नित्य कोणी करत असेल ना तर ते विषाकडे नेणार आहे आणि असा पेशंट जो आहे तो मग नंतर आपल्याला त्रासदायक होणार आहे. त्याच्यानंतर अथाम मलसी पूतम साध्यम त्वरितम उल्लिखेत पीत्वा सोग्रा पटुकलम वारी उष्णम योजयेत ततः. आता असं म्हणत असताना अशा पेशंट जो आहे तर वर्जयेत, तर त्याचा त्याग करावा असं म्हटलंय. मग त्याग केल्यानंतर चिकित्सा कशाला सांगायला पाहिजे ना पुढची, खरं म्हणजे नाहीच ना, घेतलंच नाही ना पेशंटला. पण तसं नाहीये, कारण काय ह्युमॅनिटी. तर असा पेशंट जो आहे ना तर तो सोडून द्यावा म्हणजे आपलं हे जे आहे ना यश अपकीर्ती वगैरे ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तो सोडून द्यावा. परंतु ह्युमॅनिटी म्हणून त्याला औषधं द्यायचीच आहेत. आणि म्हणून पुढे औषधांचा उल्लेख आलेला आहे की काय काय औषधं द्यायला पाहिजे. परंतु औषधं देत असताना या ठिकाणी प्रत्याख्यान करून चिकित्सा करणं हे महत्वाचं. आणि म्हणून त्याच्या संदर्भामधली किंवा त्याच्या आरोग्याच्या संदर्भामधली संपूर्ण लक्षणं, त्याची संपूर्ण प्रोग्नोसिस जो आहे तर तो त्याला त्याच्या नातेवाईकांना योग्य पद्धतीने सांगायला हवा. आणि तो सगळा प्रोग्नोसिस सांगून मगच चिकित्सा करायला हवी. ह्या गोष्टी महत्वाच्या. आणि हे चिकित्सा करताना मग आता कोणती चिकित्सा करायची हे इथे सांगितलं. मग अथाम मलसी भूतम साध्यम त्वरितम उल्लिखेत पीत्वा स उग्रा पटु फलम वायु उष्णम योजयेत तथा. असं हे जे आळशी झालेलं शरीरामधलं जे आम किंवा अन्न आहे तर साध्यम जर का ते शक्य असेल तर त्वरितम उल्लिखेत म्हणजे काय, उल्लेख करणं. उल्लेख म्हणजे बाहेर काढून टाकणं या अर्थाने आलंय ते. कशाने काढून टाका तर पीत्वा स उग्रा, उग्रा म्हणजे वेखंड बरं का, उग्रा हयगंधा असं आलेलं ना, वेखंडाचे सगळे पर्याय ना, गोलोमी शतपर्विका वगैरे. सो उग्रा म्हणजे वेखंड, वेखंडाचं पाणी पिऊन ते जे सामता तयार झाले तर त्याचं उल्लेखन करावं किंवा वमन करून टाकावं. पटू, पटू म्हणजे लवण, लवण जल पिऊन त्याचं उल्लेखन करावं. म्हणजे किती सोपी द्रव्य सांगितलेत बघा. आता जनरली वेखंड प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, लवण तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तर कुठल्याही पद्धतीनं त्याला गती देणं ही गोष्ट महत्वाची आहे अलसतामध्ये. आणि म्हणूनच पीत्वा सोग्रा पटुकलम वारी उष्णम योजयेत ततः. किंवा फलम, फलम म्हणजे मदनफळ, मदनफळ पिऊन मग त्याचा उल्लेख करावा. किंवा अगदीच काहीच नाही मिळालं ना तर गरम पाणी पिऊन मग उल्लेखन करावं म्हणजेच वमन करावं. म्हणजे काय की जेणेकरून हे दोष जे आहेत ना तर ते शरीरातनं बाहेर पडले पाहिजेत, शल्यभूत आहेत तर ते शल्य निघालं पाहिजे. त्याच्यानंतर स्वेदनम फलवर्तींच मलवातानुलोमने नाम्यमानानी चांगानी भृशम स्विन्नानी वेष्टयेत. स्वेदनम फलवर्तींच, स्वेदन द्यावं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे कधी सुद्धा अजीर्ण जर असेल तर अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉट वॉटर बॅग दिलं की पेन बऱ्यापैकी कमी येतं. तर हे स्वेदन. फलवर्ती, फलवर्ती म्हणजे वेगवेगळ्या फलवर्ती, म्हणजे ज्याला आपण वरती बनवतो तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्या वाताचं अनुलोमन करणार आहेत. तर फलवर्ती गुदाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर विरेचनाच्या माध्यमातून ही जी काही सगळी सामता आहे, द्रव्य आहे, आमविष आहे तर ते बाहेर पडायला मदत होईल. आणि हे कसे असायला पाहिजे स्वेदन आणि फलवर्ती तर मलवात अनुलोमने, मल आणि वाताचं अनुलोमन करेल असं असायला हवं. नाम्यमानानी चांगानी भृशम स्विन्नानी वेष्टये. नाम्यमानानी च अंगानी, नाम्यमान म्हणजे काय की जे वाकडं होतंय ना अंग, म्हणजे मगाशी आपण बघितलेलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी ते अंग वागतं, नमन त्याच्यावर तर नाम्यमान, नाम्य म्हणजे नम, नाम्य, नाम्य मान, मान म्हणजे होणार या अर्थाने आलेलं ते. म्हणजे जे जे अंग वाकडं होत आहे तर तिथे नाम्यमानानी च अंगानी भृशम स्विन्नानी, खूप जास्त त्यांना स्वेदन द्यायचं आणि गुंडाळून ठेवायचं.
आता गुंडाळून ठेवणं हा काय चिकित्सा आहे का असं वाटेल, तर वाताच्या जर का उपक्रम आपण 13व्या अध्यायात पुढे बघणार आहोत, तर तिथे वेष्टनम हा एक उपक्रम सांगितलेला आहे. वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधनम आत्मम्ल लवणोष्णानी भोजनान्यौषधानी च, या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे की वेष्टन म्हणजे काय, तर गुंडाळून ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. तर गुंडाळून ठेवल्यामुळं काय घडतंय, तर स्वेदन होणं, वाताची गती प्राकृत होणं, या गोष्टी घडतात. आणि म्हणून हे वेष्टन हे महत्वाचं आहे. विसुच्चम अतिवृद्धायां पाष्णो दाह प्रशस्यते तदहश्चोपवस्यैनम विरिक्तवत उपाचरेत, हा एवढा एक श्लोक घेऊयात. आता इथपर्यंत अलसकाची चिकित्सा झाली. अलसकाच्या नंतर आता विसूचिकेची चिकित्सा सांगतात. सांगताना संप्राप्ती कशी, आधी विसूचिका सांगितली, विसूचिका सांगितल्यानंतर अलसकाची संप्राप्ती सांगितली, पण अलसकाची चिकित्सा आधी सांगितली आहे. याचं कारण काय आहे की तो जास्त घोर आहे, आणि म्हणून अलसक आधी सांगितला. आणि आता विसूचिकेची सांगतात. विसूच्चम अतिवृद्धायाम, अतिवृद्ध विसूचिका असेल तर, जे खूप जास्त लूज मोशन होतात, खूप जास्त उलट्या होतात, असं जर का होत असेल तर पार्ष्ण्योर दाह हा प्रशस्यते, पार्ष्णीच्या ठिकाणी म्हणजे टाचेचा जो बोन आहे तर त्याला दाह करावा, दहन करावं, म्हणजे अग्निकर्म करावं. मग आता बऱ्याच वेळेला विचारलं जातं की विसूचिकेमध्ये अग्निकर्म का करायचं. तर या ठिकाणी आपण बघतोय की लूज मोशन पण होतात, उलट्या पण होतात. म्हणजे काय, तर वाताची गती वाढलेली आहे. वाताच्यासाठी उत्तम उपचार म्हणून जो सांगितलाय त्याच्यामध्ये अग्निकर्म आलेले आहे. म्हणजे वाताची गती प्राकृत करण्यासाठी म्हणून अग्निकर्माचा उपयोग होतो. दॅट टू टाचेला का, तर शरीरामधली जी जी महत्वाची बोन्स आहेत किंवा स्ट्रॉंग बोन्स आहेत, तर त्याच्यापैकी एक टाच हे स्ट्रॉंग बोन आहे. दुसरी गोष्ट, संपूर्ण शरीराचा भार जो आहे ना, तर तो टाचेवरती पेलला जातो. आणि म्हणूनच टाच जी आहे ना, तर त्याच्यामध्ये वज्रासन जे घातलं जातं, तर वज्रासनाचा संपूर्ण भार जो आहे तो टाचेवरती असतो. म्हणून वज्रासनामध्ये वज्रासनाचा माथा स्वयंभू होय, असं टाचेचं वर्णन आलेलं आहे बरं का. सो त्याच्यामुळे टाच महत्वाची, कारण ती संपूर्ण शरीराला पेलून उभं धरते. जर का लूज मोशनाने उलट्या व्हायला लागला ना, तर ते शरीर उभं राहत नाही, आडवच व्हायला लागतं. सो असं होताना म्हणून ती टाच महत्वाची, कारण शरीराचा संपूर्ण भार पेलला जाणार आहे, म्हणून टाचेच्या ठिकाणी अग्निकर्म करायचंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरामधला सर्वच बोन्स जी आहेत ना, तर ती पृथ्वी महाभूताची आहेत, नो डाऊट. परंतु त्याच्यामध्ये जे स्ट्रॉंग अँड स्टाउट बोन्स असतात ना, तर त्याचा पृथ्वी महाभूताशी जास्त संबंध येतो. आणि त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे की पाशणीच्या ठिकाणी दाह हा गरजेचा राहतो. तदहश्चोपवस विरिक्तवत उपाचरेत तत् अहहा च उपवास्य एनम, त्या क्षणापासून ह्याला उपवास करावा. इथे उपवासाचा अर्थ लंघन असाच घ्यायला पाहिजे. आणि विरिक्तवत उपाचरेत म्हणजे ज्याचं विरेचन झाल्यानंतर जसं उपचार सांगितलेत ना, त्या पद्धतीचे उपचार करावेत. म्हणजेच काय, तर संसर्जन क्रम इथे सांभाळायला हवा. संसर्जन क्रम म्हणजे काय, तर पेया विलेती अकृतम कृतांच युषम रसम त्रिनुभयम थैकम क्रमेण सेवेत नरोन्न कालान प्रधान मध्यावर शुद्धी शुद्ध. तर ह्या पद्धतीनं संपूर्ण चिकित्सा करत असताना विसूचिकेच्या बाबतीमध्ये पहिलं तर टाचेच्या ठिकाणी अग्निकर्म, त्याच्यानंतर लंघन, आणि त्याच्यानंतर संसर्जन क्रम विरिक्ताप्रमाणे. म्हणजे ज्याला लूज मोशन्स किंवा विरेचन दिलेलं आहे, तर असा जो पेशंट असेल तर त्याप्रमाणे ह्याचे उपचार करावेत. तीव्रार्तिरपि नाजीर्णी पिबेच्छूलग्नम औषधम आमसन्नो नलोनालम पक्तुम दोषौषधाशनम. हा श्लोक वाचून थांबूयात आपण आता इथे. शंका असतील तर त्या घेऊयात, थोड्याशाच आहेत असं मला वाटतं शंका, लगेच घेऊन टाकूया. आणि आज माझ्याकडे जरा लाईटचा इश्यू होता, त्यामुळे थोडा लेट झाला जॉईन करायला, सो सॉरी. ओके, 13 इयर्स जो प्रतीक्षा सिन्स 5 इयर्स कॉन्स्टिपेशन कष्टार्थव सिन्स 1 इयर. पेशंट 13 इयरचे, 13 वर्षाची पेशंट आहे आणि तरी कष्टार्थव आहे आणि नेहमी प्रतिष्ठा असतो. वातज प्रतिष्ठा आहे. वातज प्रतिष्ठा असं म्हणत असताना जीर्ण वातज प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ कसा आहे ना, की वातज असला प्रतिष्ठा तरी सुद्धा स्थान जे आहे ते कफाचं आहे. आणि कष्टार्थवाच्या ठिकाणी सुद्धा धरा ही सुद्धा पृथ्वी महाभूताचं स्थान आहे. आणि कफ हा सुद्धा पृथ्वी महाभूतातून उत्पन्न होतोय. आणि त्या दृष्टीने आपण इथे बघायला पाहिजे की पृथ्वीवरती जाणारी औषधं पाचन करणं गरजेचं आहे.
तर ह्याचा पेशंटचा आहार विहार काय आहे हे बघायला पाहिजे. म्हणजे चीज, चिकलेट्स किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी जंक फूड वगैरे असं जर खात असेल ना, तर त्याच्यातनं शरीरामध्ये सामता उत्पन्न होत असते आणि म्हणून पाचनाची गरज याच्या ठिकाणी आहे. पाचन करत असताना आपण इकडे बघायला पाहिजे की औषधं कोणती कोणती द्यायची आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे वापरत असताना प्रतिशय लेप वापरणं किंवा कष्टार्तव आहे तर ग्रंथीराजाचं औषध वापरणं. त्याच्यानंतर जशी आपण वेगवेगळी वातशामक किंवा ज्याच्यामध्ये आपण हे वापरतो अरविंद असं वापरणं किंवा त्याच्यानंतर कुमारी असं वापरणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायला हव्यात. त्याच्यानंतर जीर्ण प्रतिशय आणि कष्टार्तव आहे तर हे पण गोष्ट बघायला हवी की प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा कष्टार्तव आहे तर त्यावेळेला प्रतिशय आहे का, म्हणजे आर्तव प्रवृत्तीच्या वेळेला प्रतिशयाचा वेग येतोय का, तर हे सुद्धा तिथे बघायला हवं. तर त्या दृष्टीने औषधं वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर उत्तम पाचन होण्यासाठी रोज सकाळी आलं आणि गुळ कच्चं चावून खायला सांगायला पाहिजे. आणि असं करत असताना आपण जेवणाच्या आधी भोजनाते सदापथ्यम लवणार्द्रक भक्षणम असं जे म्हटलं त्या दृष्टीने ते द्यायला पाहिजे. अशा जर का सगळ्या गोष्टी दिल्या, पाचन केलं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बृहदारिद्राखंड हे त्याचं महत्वाचं औषध राहू शकतं. सो अशा सगळ्या जर का गोष्टी इथे वापरल्या गेल्या ना तर ह्या पेशंट मध्ये खूपच चांगले रिझल्ट मिळतील. ओके. त्यानंतर 50 year old female रिसेंटली डायग्नोज रुटीन टेस्टिंग हायपरटेन्सिव्ह आणि डायबेटिक आहे. 150/90 फास्टिंग आहे 110. पेशंट इन्सिस्ट ऑन आयुर्वेदिक ट्रीटमेंट व्हॉट मेडिसिन्स कॅन बी गिव्हन, नो अदर कंप्लेंट्स. ओके. इतर काही टेस्ट करत असताना आजकाल हे हेल्थ चेकअप प्लॅन्स वगैरे असतात ना ते खूप सारे केले जातात आणि त्याच्यामध्ये शुगर लेवल्स वगैरे अचानक दिसतात. बीपी पण नो डाऊट पेशंटचं थोडंसं जास्त आहेच आहे. तर ते सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट अशी करायला पाहिजे की व्यायाम करायला सांगायला पाहिजे. तर हा व्यायाम करायला सांगत असताना सूक्ष्म व्यायामापासून सुरुवात करायला पाहिजे. आपल्या युट्यूबच्या चॅनेलवरती इतर सूक्ष्म व्यायामाचे सुद्धा बरेचसे आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. कसा करायचा आणि कोणते फायदे होतात हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने सूक्ष्म व्यायाम पेशंटला करायला द्यायला पाहिजे. रोज नित्य जर का व्यायाम केला गेला ना तर शरीराचं बल आणि ताकद जी आहे ती वाढायला लागते आणि बल आणि ताकद ज्या वेळेला वाढते त्यावेळेला विशेषत्वाने आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये हे असतात विकृत मेदाच्या संदर्भातल्या संप्राप्त्या आहेत ना तर त्या कमी व्हायला लागतात. तर त्या दृष्टीने मेदाच्या संप्राप्त्यांच्या बाबतीमध्ये इथे विचार करायला पाहिजे. आता शुगर लेवल जास्त आहे, बीपी जास्त आहे असं म्हणत असताना आपण हे सुद्धा बघायला पाहिजे की प्रमेहाच्या दृष्टीने इतर लक्षणं त्याच्यामध्ये आहेत का. जर नो कंप्लेंट्स असं म्हटलंय पण रात्री युरिनेशनला उठावं लागणं किंवा रात्री 2 ते 3 वेळेला जावं लागणं किंवा त्याच्या बरोबरीने मूत्र प्रवृत्तीची मात्रा जास्त असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि आयुर्वेदिक पद्धतीनं त्याचं निदान करणं हे खूप महत्वाचं राहतं. म्हणजेच काय, तर युरिनचं सॅम्पल घ्यायचं आणि आपल्या ह्याच्यामध्ये जसे वर्णन केलेले आहेत इक्षुमेह, सांद्रमेह, तर त्या पद्धतीने कोणत्या प्रकारच्या प्रमेहामध्ये हा पेशंट बसतोय हे बघायचं आणि त्याच्यानुसार ते काढे त्याच्यामध्ये चालू करायचं. त्याचा खूपच चांगला परिणाम येतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दंतादिना मलाढ्यत्वापासून ही सुरुवात किंवा संप्राप्ती चालू होते. तर तशी लक्षणं पेशंटमध्ये आली होती का हे पण विचारून घ्यायला पाहिजे. आणि असं असल्यामुळं आपण इथे विशेष करून काय वापरायला पाहिजे, तर दंतादिना मलाढ्यत्वम प्रागरूपम पाणीपादयो हो दाहच्चिक्कण्णता देहे कृप स्वादू आस्यंच जायते अशी पूर्वरूप येतात. मग त्याच्यामध्ये दात घासण्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे औषधांमध्ये. तो दात घासण्यापासून औषध देणं, मग त्याच्यामध्ये आम काढायचं औषध जे आहे ते दात घासण्यासाठी देणं, तगरादी दात घासण्यासाठी देणं, ही गोष्ट व्हायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर वज्रासनामध्ये बसणं, सूक्ष्म व्यायाम नित्य करणं, जेवणाच्या नंतर 3 तासांनी 4 तासांनी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर उत्तम पद्धतीनं या पेशंटला आपल्याला बाहेर काढता येईल. त्याच्यानंतर बीपी पण थोडंसं वाढायला सुरुवात झालेली आहे आणि 50 इयर्स आहे. सो आता कुठेतरी एक बॉर्डर लाईन वरती ही पेशंट आहे. बीपी कंट्रोलमध्ये राहण्याच्या दृष्टीने रक्तवाहिन्या वगैरे ह्यांचा विचार करणं हे महत्वाचंच आहे. पण त्याच्याच बरोबरीने मनाचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण 50 वर्ष म्हणजे चिडचिड त्राग होणं, मेनोपॉझल पेरिमेनोपॉझल एज असणं, ह्या गोष्टी इथे असतात. आणि म्हणून शीतली सितकारी करायला देणं, त्याच्यानंतर झोपताना मावसी पान देणं, ह्या जर का गोष्टी केल्या गेल्या ना तर बीपी सुद्धा कंट्रोल ठेवायला निश्चितच मदत होईल त्याच्यामध्ये. ओके. मधुमेही ये नाही म्हणजे आहे नैरेय. ओके. अन्नरक्षा. त्याच्यानंतर मॅन आहे 45 इयर. ओके. 45 इयर फिमेल पेशंट आहे. फायब्रॉइड आहे, रिनल स्टोन आहे 5 mm चा. रिसेंटली लिव्हर एन्झाइम सेलिब्रेटेड
सो आयुर्वेदिक मेडिसिन्सने नॉर्मलाइज झालंय. ओके. रिसेंटली स्वेलिंग मुळे रिनल फंक्शन केलं तर GFR 89 आलाय. सो संप्राप्ती विचार कसा करावा. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की 45 एजची फिमेल आहे, त्याच्यामध्ये फायब्रॉइड पण आहे आणि रिनल स्टोन आलेला आहे. तर असं होत असताना फायब्रॉइडचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला गाठी होणं हा जी संप्राप्ती आहे तर ती वातकफाशी संबंधित असते. इथे वातकफाच्या गृहिणीशी संबंध मला जास्ती असायला पाहिजे असं वाटतंय. पेशंटला दोनदा तीनदा मोशनला जाणं, विशेष करून सकाळीच दोनदा तीनदा जायला लागणं, अशी जर का गोष्ट होत असेल ना तर मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्या संप्राप्त दिसतात. त्याच्यामुळे कफज गृहिणीचं औषध जे आहे ते 2 वेळेला गरम पाण्याबरोबर देणं, त्याच्यानंतर मूत्रकृच्छ्राचा काढा या ठिकाणी वापरणं, जेणेकरून तो स्टोन जो आहे तो निघायला मदत होईल. त्याच्यानंतर सर्वांग शोधवर साठे यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाते. आणि हे दिल्यानंतर मग ते सूज वगैरे कमी यायला पाहिजे. आणि इथे विशेष करून जर बघितलं ना तर ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी आहे, म्हणजे जो स्टोन आहे तर त्यांनी ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे रिनल वरती परिणाम येतोय. आणि त्याच्याही आधी जर बघितलं तर लिव्हर एन्झाईम्स एलिव्हेटेड होते त्यांचे. तर ह्याचा संबंध जो आहे ना तर तो अजीर्णाशी रिलेटेड परत राहतो. आणि म्हणून गृहिणीचा विचार इथे व्हायला पाहिजे. आणि औषधांमध्ये मूत्रकृच्छ्रवर काढा 2 वेळेला काढा करून, सर्वांगशोथर 3 वेळेला गरम पाण्याबरोबर. सर्वांगशोथर मधले कंटेंट्स जे आहेत ना ते सगळे त्याच्यामध्ये घालायला हवे, तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. आणि त्याच्यानंतर रसाभ्र कुकुळ म्हणून जे औषध आहे त्याचाही त्याच्यामध्ये चांगला होईल असं वाटतं. सो ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. आणि बाकीचं जे आहे, एकदा का तो स्टोन निघून गेला की मग रिनल फंक्शन सगळं नॉर्मल होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला महत्व द्यायचं आहे तर ते गृहिणीच्या संदर्भामध्ये रिनल स्टोन निघून जाण्यासाठी म्हणून षडंगोदक दिवसभर पिण्यासाठी द्यायला पाहिजे. साधारणपणे 3 लिटर प्रमाणापर्यंत षडंगोदक द्यायचा. बाकी इतर जो हे आहे की पालक बंद, टोमॅटो बंद वगैरे त्या गोष्टी आपण सांगू शकतो यापेक्षा. ओके. अजून 8:60 आहे. सो त्याचा कार्यक्रमालाही सगळ्यांना जायचं असेल तुम्हाला. सो कसं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जेवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानही, जे फळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भूततू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, थोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय होआ वेजे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी सेम 4 वाजता आणि उद्या आरोग्य चर्चेमध्ये.